तर आता सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्री या ठिकाणी पोहोचलेलं आहे। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची ते भेट घेत आहेत। सरकारच्या या शिष्टमंडळामध्ये एकूण 11 जण आहेत, 5 मंत्री यामध्ये आहेत। काल सरकारसोबत जी बैठक झाली त्यामध्ये सरकारकडून ज्या मागण्या मान्य झाल्या त्या संदर्भात इथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना माहिती दिली जाणार आहे। भुजबळ, उदय सामंत, गिरीश महाजन या शिष्टमंडळामध्ये आहेत। तर सरकारचं शिष्टमंडळ आता वडीगोद्रीमध्ये दाखल झाले। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे गेल्या 10 दिवसांपासून उपोषणावर आहेत। धनंजय मुंडे सुद्धा या शिष्टमंडळामध्ये आहेत। गुलाबराव पाटील या शिष्टमंडळामध्ये आहेत। अतुल सावे तसंच गिरीश महाजन, गोपीचंद पडळकर, छगन भुजबळ या शिष्टमंडळामध्ये आहेत। प्रकाश शेंडगे यांचाही या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे आणि ते आता लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्याशी चर्चा करणार आहेत। तर सरकारचं शिष्टमंडळ आता लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांच्या भेटीसाठी वडीगोद्रीमध्ये दाखल झाले। सरकारचं शिष्टमंडळ इथे येते असं कळल्यानंतर आणखी ओबीसींच्या संघटनांचे प्रतिनिधी सुद्धा इथे दाखल झाले। मोठ्या संख्येने कार्यकर्ते आता या ठिकाणी दाखल झाले आहेत। तर सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाके, वाघमारे यांच्या भेटीसाठी दाखल झालं असून त्यांच्याशी आता चर्चा करतील। ओबीसी नेत्यांनी काल सरकारबरोबर चर्चा केलेली आहे, महाबैठक झाली। या महाबैठकीमध्ये सरकारकडून काही मागण्या मान्य झाल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। तर या कोणत्या मागण्या आहेत या संदर्भातली माहिती हाके आणि वाघमारे यांना दिली जाणार आहे। त्यासाठी आता शिष्टमंडळ इथे पोहोचलंय। 11 जणांचं हे शिष्टमंडळ आहे जे हाके आणि वाघमारे यांच्याशी चर्चा करतील, त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करणार आहे। हाके आणि वाघमारे यांना पाठिंबा देण्यासाठी पुण्यामध्ये मंगेश ससाणे हे सुद्धा उपोषण करतायत, तर त्यांना देखील हे शिष्टमंडळ भेट देणार आहे आणि त्यांनाही उपोषण मागे घेण्याची विनंती केली जाणार आहे। या शिष्टमंडळामध्ये 5 मंत्र्यांसह एकूण 12 जणांचा समावेश आहे। छगन भुजबळ, उदय सामंत, गिरीश महाजन, धनंजय मुंडे या हाके आणि वाघमारे यांच्याशी चर्चा करण्यासाठी वडीगोद्रीमध्ये पोहोचले। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। गेल्या 10 दिवसांपासून हाके आणि वाघमारे यांचं उपोषण सुरू आहे। ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लावू नका अशी मागणी त्यांनी केली आहे। सगळे सोयी संदर्भातली अधिसूचना रद्द करा अशी मागणी देखील करण्यात आली होती।